महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. 5 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. महायुती सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळामध्ये 43 मंत्री असणार असल्याची माहिती आहे. आता या मंत्रिमंडळात आपला समावेश असावा यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तीनही पक्षातील नेत्यांनी लॉबिंग सुरू केलं आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर आज भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. याचवेळी मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होणार आहे. शिंदे सरकारमध्ये भाजपचे 10, शिवसेना शिंदे गटाचे 10 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री होते. आता यंदाच्या महायुती सरकारमधील खाते वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. यात भाजपचे 20, शिवसेना शिंदे गटाचे 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री असतील अशी माहिती आहे. शिवसेना शिंदे गटाने या विधानसभा निवडणुकीत 57 जागा जिंकल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 13 ते 16 मंत्रिपदांची मागणी केली. यापैकी 13 मंत्रिपद मिळणार आहेत. त्यापैकी 7 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्रिपद असणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 41 आमदार निवडून आले आहेत. अजित पवारांनी भाजपला 5 आमदारांमागे एक मंत्रिपद मागितलं आहे. त्यानुसार त्यांना 5 कॅबिनेट आणि 4 राज्य मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या महायुती सरकारमध्ये 43 मंत्री असण्याची शक्यता आहे. महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते आज राजभवनवर जाणार आहेत. CP राधाकृष्णन यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. तसंच भाजपची देखील आज महत्त्वाची बैठक होणार आहे. यात गटनेता निवडीबाबत, मुख्यमंत्रीपदाबाबत आणि खाते वाटपाबाबतही चर्चा होणार आहे. उद्या संध्याकाळी महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतर 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासोबत इतर मान्यवर उपस्थित असणार आहे.